श्रावण सोमवारी रुद्राभिषेकाचा दिव्य सोहळा नाशिक रोड देवळाली गाव जेल रोड येथे परमपूज्य गुरुवर्य श्री पुरुषोत्तम जोशी महाराज यांच्या सानिध्यात कदम लॉन्स येथे श्रावण मास निमित्त तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेकाचा पवित्र सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडलाय। या रुद्राभिषेकाची संकल्पना परमपूज्य ज्योतिषाचार्य श्री पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून गेली 3 वर्षांपासून सुरू आहे। पहिल्या वर्षी अतिरुद्र महादेव अभिषेक, दुसऱ्या वर्षी आशुतोष महादेव अभिषेक संपन्न झाले होते। चालू वर्षी म्हणजे 2025 मध्ये ऋणमुक्तेश्वर महादेव अभिषेक उत्साहात पार पडत आहे। या दिव्य सोहळ्यासाठी नाशिक रोड देवळाली गाव तसेच परिसरातील शेकडो भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिले। परमपूज्य गुरुवर्य जोशी महाराज यांच्या आशीर्वादामुळे वातावरणात भक्तिरस आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती। या प्रसंगी आयोजक अतुल प्रकाश धोंगडे यांनी भाविकांना आवाहन केले की श्रावण महिन्यातील या रुद्राभिषेकात सहभागी होऊन आपल्या जीवनाचे कल्याण साधावे। भाविकांनी उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। नमः पार्वती पदये हर हर महादेव। शिवशंकर भगवान की जय। आज श्रावण मास निमित्ताने तिसऱ्या सोमवारी रुद्राभिषेक सांगता पूर्ण झाली आहे। लोककल्याण, जगाचं कल्याण व्हावं, सर्व भाविक भक्तांची इच्छा पूर्ण व्हावी याकरता 3 वर्षापासून आम्ही श्रावण मासाच्या निमित्ताने या ठिकाणी रुद्राभिषेक आयोजित करत आहोत। आयोजक आणि जनसेवक असे नाशिक रोडमध्ये सर्वांना प्रिय, घराघरामध्ये प्रिय असणारा असा व्यक्ती म्हणजे अतुल प्रकाश धोंगडे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी हा रुद्राभिषेक करत असतो। हा रुद्राभिषेक म्हणजे सर्वांचं कल्याण व्हावं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या याकरता हा रुद्राभिषेक चालू आहे। या रुद्राभिषेकाचं हे 3रं वर्ष आहे। प्रथम वर्षी आम्ही आशुतोष महारुद्र अभिषेक केला, त्यानंतर अतिरुद्र महादेव अभिषेक केला आणि यावर्षी आम्ही ऋणमुक्तेश्वर महादेव अभिषेक असा चालू केलेला आहे। याच संकल्पनेतून इच्छामणी नगर जत्रा रोडच्या ठिकाणी सुद्धा संपत्ती शनिवार म्हणून संपत्तीची प्राप्ती व्हावी याकरता आणि संपत्तीची कधी कमी होऊ नये याकरता श्रावण मास निमित्ताने संपत्यक शनिवार याचा आपण या ठिकाणी रुद्राभिषेक या ठिकाणी आपण करणार आहोत। तो म्हणजे साधारणतः दिनांक 16/8/2025 रोजी आम्ही शनिवारी हा संपत्तिक शनिवार करणार आहोत। सर्व भाविकांचं कल्याण व्हावं ही माझ्या श्री महादेवाच्या चरणी प्रार्थने। नमः पार्वती पदये हर हर महादेव। ही परिश्रम करत असते। विशाल भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो। त्यांच्याच पाऊल ठेवून आम्ही चालत आहे विशाल भाऊ, आणि विशाल भाऊच्या सहकार्यामुळे मला केदारनाथाचं दर्शन झालं। ते सोबत असल्यामुळे तिथे अभिषेक पण करता आला मला। म्हणजे कोणाच्या योगामुळे महादेव मिळतो ही खरी गोष्ट आहे। महादेव सहजासहज प्रत्येकाला असं तुम्ही गेले आणि दर्शन होईल असं नाही, कोणीतरी सोबत असलं, कोणाचा तरी योग असला तुमच्या नशिबात तिथपर्यंत नेण्याचा, तोच तुम्हाला घेऊन जातो। आणि असे मार्गदर्शक असल्यामुळे तिथे गेल्यावर आम्ही म्हणजे सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी तर त्या ठिकाणी वरती जाऊन भजन केलं आम्ही 2 तास। सर्व महादेवाची गाणी तिथे झाले, म्हणजे फक्त दर्शनाला गेलो आम्ही आलो नाही तर तिथे पूर्ण 2 दिवस मुक्काम होता आमचा। विशाल भाऊ आम्ही 3 वर्ष आता हे कार्यक्रम आहे। पहिल्या वर्षी आपण आला होता, पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा सुरुवात केली जेलरोडला त्या वर्षी जेलरोडला कार्यक्रम नव्हता आणि विशाल भाऊ खास कार्यक्रम नक्की काय करताय, खरंच पूजा आपण त्यांच्या 21 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे करतोय आणि ते बघण्यासाठी आले होते। तर भाऊ 2 शब्द तुम्ही बोलले ते बरोबर, सगळ्यांना आशीर्वाद दिला तरी बरोबर। नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक।